मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या इंद्रसेन मोटे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे आणि हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतातील सर्व कामे करत आहे. त्या बैलाचे नाव आहे सोन्या बैल. गेल्या 15 वर्षापासून इंद्रसेन मोटे हे अंध सोन्या बैलाला सांभाळत आहे. नेमकं या बैलाला काय झाला होता, तो अंध कसा झाला, याबाबत अधिक माहिती इंद्रसेन मोटे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे. माझं नाव इंद्रसेन गोरख मोठे, राहणार वाळूज, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर आमचाही शेतीचा व्यवसाय. तर आमच्याकडं गाई ही आहे, त्या बैल आपली घरची येते, ती आम्ही घरचीच बैल हाणतो. मग हसा हाणत ह्या एका गायला खोंड झाला, म्हणजे हा सोन्या म्हणायचा. मग ती 2 वर्षे सांभाळला, 3ऱ्या वर्षी झुपल्यानंतर 1 वर्ष हाणला, कामाला झुपला 1 वर्ष. आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं, म्हणून आम्ही डॉक्टरला धावला. मग डॉक्टरला धावला का डॉक्टरनं सांगितलं ह्याला वडस आहे ती. मग पहिलं आम्ही जरा थोडं ऐकून होतो, बैलाला आरा आहे ते असं. मग आरा आहे ते ती बुबळाच्या खालून पडद्याला येत होत्या, ती कापून काढायला येत होत्या, डोळा जरी बंद व्हायला लागला तरी. पण ही वडस असल्यामुळं त्या काळ्या बुबळातनं मांस बाहेर येत होतं. मग त्याला ती ब्लेड लावता येत नव्हती, कापता येत नव्हतं, बुबाळ तुटत होतं. म्हणून आम्ही काय केलं, डॉक्टरला धावला. तर डॉक्टर म्हणलं ह्याला काहीच करता येत नाही, तुम्ही आपलं इकून टाका. मग आम्ही म्हणलं आपलं इकायचंच नाही असं ठरविलं होतं, आणि घरच्या गायचं असल्यामुळे इकायचा नाही असं वाटला. मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा. तर डॉक्टर म्हणलं एक काढला तर दुसऱ्याला पण होतं आहे. मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर, पण तुम्ही काढाच. त्याला त्रास व्हायला लागल्यावर, पाणी लय गाळायला लागल्यावर आम्ही 1 डोळा काढला. मग 1 वर्षी मी 1 डोळा बंद करून बैल हाणला. पुन्हा 2ऱ्या वर्षी 2ऱ्या डोळ्याला झाला. मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर असं होतं. तर डॉक्टर म्हणलं आता ह्याला डोळा काढल्यावर काहीच कळायचं नाही, चाला यायचं नाही, पाणी दिसायचं नाही, वैरण दिसायची नाही. तर मग काय करता तुम्ही, इकून टाका बघा, तुम्हाला शक्यता इका, काय पण करा. आम्ही काय तसं इकाच म्हणत नाही, पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं. मग डॉक्टरला म्हणलं नाही, एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काय सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही. त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं. आपल्याला ह्याला कसाबाला द्यायचा नाही, जसा राहील तसा ठेवू, जरी मेला तरी मरू, राहिला तर राहू, अशा प्रकारानं आम्ही त्याचा 2रा पण डोळा काढला. 2रा डोळा काढल्यावर आमची एक आई होती, आईनं आपलं घरी बसून त्याला पाणी, वैरण, खुराक, शेण, घाण सगळं केलं. त्यामुळं बैलाची तब्येत नीट झाल्यावर, डोळा नीट झाल्यावर 6 महिन्यानं चांगली सुधारल्यावर बैल फुल पहिल्या बैला एवढा झाला. आम्ही चालावं हे हिशेबानं केलं नव्हतं, तर आपल्याला एक सेवा घडावी किंवा आपल्या हातनं एक हत्या होऊ नये ह्या दृष्टिकोनातनं 2 डोळं काढलं होतं. पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो, त्यानं आपल्यावर परत उपकार केलं की आपण जर डोळं काढलं तर आपण ह्या मालकाच्या जेव्हावर बसून खायचं नाही असं त्याला वाटलं. त्यामुळं त्याच्या देवाच्या ह्यानं त्यानं आपल्याला भरपूर ही दिलं. मी भाडं केलं, घरची शेती केली, त्याच्यावर माझं घर चाललं. पुन्हा म्हणलं तर लेकरावाळाचं शिक्षण हे झालं. 2 वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला आता. आणि त्याला खुराक ही 2 टायमाला देत होतो, वैरण चांगली टाकणं, पाणी दावणं. तर त्याला सगळं इशाऱ्यावर कळत होतं. जर समजा आपल्याला हाणायचं म्हणलं तर त्याला आपल्याकडं बैल आतमध्ये थोडा यायला लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा. आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चाललाय म्हणलं की ये म्हणलं की ती थोडा आड्याला ह्याचा. थोडा खोलगा लागला का हो म्हणलं की त्याला ती खोलगा जाणवायचा. चढ असला तर ऐक म्हणलं की त्याला ती चढ जाणवायचा. असे 1-2-4 खुणावर बैल चांगला चालला. पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर हे आंधळा आहे असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही. आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही की आपण आंधळा आहे लय इकडं जा तिकडं जा किंवा असं हो तसं हो, असं कसलीच ही न होऊ दिल्यामुळं आम्हाला त्याचं लय अभिमान वाटला. सोन्या बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असला तरी शेतातील सर्व कामं करतो. बैलाच्या कामावर इंद्रसेन मोटे यांचे कुटुंब चालत होते. मुलाबाळांचे शिक्षणही झाले. सोन्या बैलाच्या सहाय्याने बाहेरचे भाडे करून कुटुंबाचा खर्च भागवत असल्याची ही माहिती इंद्रसेन मोटे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.